श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना सर्वात मोठा महत्त्वाचा असतो तो म्हणजे स्वामींवर विश्वास. जेव्हा तुमचा विश्वास खूप मोठा असेल, म्हणजे स्वतःपेक्षा जास्त विश्वास जर कोणावरती असेल, तर तो म्हणजे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवर. आणि असा जर विश्वास असेल की नाही, माझे स्वामी जे काही माझ्या आयुष्यामध्ये करणार आहेत ते व्यवस्थितच करणार आहेत आणि माझ्या हिताचेच करणार आहेत, हा विश्वास जर मनामध्ये असेल तर स्वामीसुद्धा साक्षात तुमच्या प्रत्येक संकटामध्ये येत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही किती भक्ती करता हे महत्त्वाचं नाही, परंतु तुम्ही केलेली भक्ती किती विश्वासाने करता हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. आणि या भक्तीवरतीच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ प्रसन्न होत असतात. कधी कधी बघा, खूप लोक खूप भक्ती करत असतात, परंतु त्यांच्या सेवेमध्ये किंवा त्यांच्यामध्ये त्यांना असं वाटतं की आपण सेवा करतो, परंतु आपल्याला म्हणजे त्याचं फळ मिळत नाही. परंतु असं नसतं. जेव्हा तुम्ही मनापासून भक्ती करता, मग भक्ती करत असताना मोडकी तोडकी जरी तुम्ही सेवा केली तर त्याचे फळ हे नक्कीच स्वामी देत असतात. परंतु कर्म करणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही प्रयत्न करता तेव्हाच ईश्वर भगवंत त्या प्रयत्नाला यश हे नक्कीच देत असतात. ईश्वराची भक्ती तुम्ही कर्म अगोदर करायचं आहे आणि त्यानंतर ईश्वराच्या भक्तीचा मार्ग निवडायचा आहे. दिवसभरातून जेवढा वेळ भेटेल तुम्हाला तेवढं स्वामींचा जप, नामस्मरण आणि स्वामींचं स्मरण करायचं आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे भक्त खरोखरच स्वामींची भक्ती मनापासून करणारे आहेत आणि त्यामुळे भक्तांना अनुभव देखील खूप सुंदर सुंदर येत असतात. आजचा अनुभव देखील एका स्वामी भक्तांचा खूप सुंदर अनुभव आहे. आणि आजचा अनुभव एका दादांचा अनुभव आहे आणि ते दादा हे कोल्हापूरमध्ये राहणारे आहेत. तर त्या दादांचं नाव हे दिलीप गायकवाड आहे. त्या दादांचे ऑलरेडी अगोदर 2 अनुभव शेअर झालेले आहेत आणि आता त्यांना खूपच सुंदर असा अनुभव स्वामींनी दिलेला आहे. तर चला तर मग दादांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता अनुभव दिलेले आहेत, त्याचबरोबर दादांचं मत काय आहे, चला तर जाणून घेऊया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमचा मी रात्री फोन म्हणजे मिस कॉल नसता टाकला, जर म्हणजे असले जागे तर म्हटलं वेळ झालाय नंतर नाही केला. मग सकाळी मिस कॉल आलेला तेव्हा मी मठामध्ये होतो. अच्छा अच्छा. हा हा. तेच म्हटलं मला अनुभव सांगायचा होता. बरं बरं. दिलीप गायकवाड नावाच्या ह्याने आपले 2 अनुभव बघा माझे पहिले जाते. हो हो. 3 अनुभव आहे ना. हा, 2 अनुभव झाले त्यांचे. 2 आहे. आता तिसरा पण मला सांगायचा आहे. मग तुमचं नाव दिलीप गायकवाड आहे का? हो, माझं स्वतः. होय. बरं बरं बरं. हा, त्यांचे 2 अनुभव झालेले. हो हो हो. राहता कुठे सांगताय दादा? कोल्हापूर. कोल्हापूर. काय अनुभव आला आता? अनुभव म्हणजे कसं, मी इथे सकाळी देवपूजा वगैरे करतो ना. हा हा. मठात करता का घरी? घरी करतो मी घरी. हा हा. सकाळी म्हटलं ना मठात होता म्हणून म्हटलं. सकाळी मठात म्हणजे तिथे आता हे 7 दिवसाचं काय ते चालू आहे ना हा, स्वामींचं. पारायण. म्हणजे मी कसं माहितीये का ताई, मला कसं, मी स्वामींना सांगितलं मला जसं वेळ मिळेल तसं मी तुमची भक्ती करेन, तुम्हीच ती माझ्याकडून करून घ्यायची. अरे वा. हा, तसंच सांगायचं. मी स्वामींशी बोललेलो आहे, म्हणजे माझ्याकडनं तुम्ही करून घ्या. कारण का हा देह एक तुम्ही मला जो लावलेला आहे, ते माझे जे पिन आहे ते स्विच मध्ये तुम्हीच ठेवले. तुम्ही कधी काढशील याचा नियम नाही किंवा काय असेल ते. तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत स्विच मध्ये आहे तो तुम्ही माझ्याकडून भक्ती करून घ्या. एवढं मी त्यांना सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं करतो मी स्वामींची भक्ती. आणि आमची मिसेस काय जास्त देवाला मानत नाही. तिचं म्हणणं मग कसं, देवाने दिलं तरच आपण भक्ती करायची असं तिचं म्हणणं. म्हणजे असं म्हणजे
तिचं म्हणणं आहे तसं. मी म्हटलं कसं आहे माहिती आहे, देव आपली परीक्षा घेतो म्हटलं. त्याच्यानंतर तुम्ही त्यातनं खरं उतरला तर तुम्हाला तो द्यायला चालू करतो. हो ना, हो काय ना. असेल ते. हां. असं नच भक्ती करता कोण कोणाला काय देणार आहे ना, असं नाही का? हा मग तेच ना. म्हणजे कसं म्हटलं, तुम्ही जर अगरबत्ती सुद्धा लावत नाही किंवा देवाचं नामस्मरण करत नाही तर तुमच्याकडे देव बघेल कसा म्हटलं. हो ना, हो हे ना. पण सांगा. हे हो पण ना. सांगितलं. आणि मग म्हणजे कसं जेवताना वगैरे असा आमचा विषय निघतो ना की बाबा असं नाही हां, का, हां. असं झालं, हे असं का, स्वामी काय करतात. म्हटलं तू म्हणजे मोठा फोटो आहे ना, आम्ही जेव्हा हॉलमध्ये बसतो ना जेवायला, हां, हां. म्हणजे मी सांगितलं स्वामींचा फोटो लावल्यापासून स्वामींच्या पुढे हॉलमध्ये आम्ही जेवायला बसतो ना, मग तिथं मला नॉनव्हेज हा प्रकार तिथे समोर खायचा नाही. हो. म्हणजे आम्ही शाकाहारी फक्त जेवण तिथे जेवतो. बाकी जेवण रूम मध्ये हां, हां. बाकी काय नॉनव्हेज वगैरे काय असेल ते तिथं टाकतात. हां, हां. मला काय असलं काय नसलं तरी चालते. मग ती असंच बोलता ना, बोल स्वामी असंच असते का, हे असते का, ते असते. हां. म्हटलं हे जे वाक्य तू बोललीस म्हटलं, हां, हां. हे फक्त स्वामींकडे बघून बोल म्हटलं. त्यांच्या डोळ्यात म्हणजे स्वामीचे असं कसं आपण खाटेवर कसं बसतो आपण हां. आणि समोरच्याकडे लक्ष देतो, तसं स्वामींचा फोटो आहे. म्हणजे ते तुमच्याकडे बघतायत की तुम्ही काय बोलताय हे ऐकण्याच्या स्थितीत तो स्वामींचा फोटो आहे. हो. हां, हां, हां. असं म्हणजे जाणवतं की स्वामी म्हटलं म्हणजे हे तू. आपल्या समोर बसलेत असं आहे. हा, एखादी व्यक्ती कशी तुमच्या समोर तुमच्याकडे तुम्ही जे बोलताय ते बघते, ऐकत असते. हां, 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 हां. तशा स्थितीतला तो फोटो आहे स्वामींचा की ती तुम्ही काय बोलताय हे तुमच्याकडे टक लावून स्वामी बघत बसलेत. अशा अरे, स्थितीतला तो फोटो आहे. म्हणजे आपल्या म्हणजे एकदम समोर जसे व्यक्ती असतात त्या हा हा पद्धतीनेच ते हा आहेत. हा हा सेम म्हणजे त्वचा वगैरे एकदम असं म्हणजे माझा फोन नाही चांगला आहे तर तुम्हाला क्लिअरली फोटो टाकला असता मी हां, त्याचा. हां. जिवंत उदाहरण आहे ना. जिवंत म्हणजे असं ह्याचा वटाचा वडवृक्ष आहे की नाही त्याच्या खाली बसलेले ते. हां, हां. मग तो तसा फोटो. मी म्हटलं स्वामींकडे बघून नाही बोलले, स्वामींच्या डोळ्यात बघून नाही बोलणार मी. म्हटलं कुठेतरी भीती आहे म्हटलं. तर ब्रह्मांड हो. नायक आहेत ते दादा. हम्म. मी म्हटलं मग आणि आता मी तरी पण मी स्वामींना सांगितलं, स्वामी म्हटलं तुम्ही ह्यांना म्हटलं भक्ती मार्गात आणा. हो तर ना. तुम्ही कसं आणताय तुमचं तुम्ही बघा. हो, हो, हो. मग हळूहळू म्हणजे कसं माहितीये, मी तारक मंत्राचं तीर्थ पण होतं ना सकाळचं. हां, हां. मग नंतर मग तिला म्हटलं बाबा असं असं आहे. हं. घे म्हटलं. हं. मग हा घेते. मग पहिल्या दिवशी काय तिने घेतलं नाही, तसंच राहिलं देवाजवळ. हं. मुलांनी वगैरे मुलं काय मी सांगितलं ते ऐकतात, काय हां, प्रश्न हां, नाही. हां. तिने काय घेतलं नाही. हं, हं. मग नंतर पुन्हा मी माझं दररोज असते तारक मंत्र तीर्थ. हां, हां. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी मग केलं. मग तिने मला म्हटलं मी थोडंच घेणार. हां, हां. म्हटलं घे म्हटलं, थोडं का होईना जरी घेतलं तरी घे. मग हळूहळू आपलं तसं हे चालू झालंय. हां, हां. आणि मुलांना पण सांगितले म्हटलं आज आम्ही आहे, उद्या नसेल, पण उद्या स्वामी हं, हं. अनंत कालापर्यंत राहतील. म्हणजे तुम्हाला काही अडचण नसेल किंवा काय हो असेल ना, हो ना. पिढ्या तर ना तुम्ही पिढ्या. स्वामींच्या पुढ्यात सांगा. तुम्हाला अभ्यासामध्ये किंवा अशामध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा काय, तुम्ही स्वामींना सांगा. हं, हं. तुम्ही बाहेर जाताना येताना स्वामींचं दर्शन घ्या म्हटलं. कारण कसं आम्ही आज इथे तुम्हाला दिसतोय घरात वगैरे नसेल पण आम्ही. हां, हां. तर तुम्ही म्हटलं जे काय असेल ते त्यांना सांगा म्हटलं. हां, हां. म्हणजे ते ऐकत नाही असं नाही. हो. माझा अनुभव म्हणजे कसा माहितीये ताई, हां. एक दिवशी मी अशी सकाळची पूजा करत होतो हां. आणि देव वगैरे सगळे साईडला काढत होतो. हां. तर स्वामींचा फोटो काढताना फोटो माझ्या हातातनं पडला. अरे बापरे! हां. हो. म्हणजे खालीच बसतोय आम्ही, म्हणजे मांडी. नॉर्मली पडला फोटो. हा, हां, हां, हां. असं देव घरातनं काढताना पडला. हं. मग जाऊ दे म्हटलं. नंतर मग परत ठेवला. नंतर पूजा करता करता नंतर माझ्या हातातनं मला वाटतं काहीतरी अशीच एखादी वस्तू पडली. हं. सॉरी, नंतर दुसऱ्या वेळा परत स्वामीचा फोटो जिथनं ठेवलेला तिथनं परत खाली सरकला. आपोआपच. हा, आपोआपच सरकला खाली, म्हणजे पडल्याचा प्रकार. हां, हां. हं. देवपूजा वगैरे केली तर ठेवताना काहीतरी घंटी का काहीतरी ती पण पडली. अरे बापरे! हां. हा, मी म्हटलं पडापडीचं काहीतरी गडबड दिसत, तरी पण म्हटलं जाऊ दे म्हटलं. मला त्या दिवशी एका ठिकाणी जायचं होतं. हां. मग पुन्हा म्हटलं चला म्हटलं जायचं. मग तयारी वगैरे केली. स्वामींच्या पायावर पडलो मी हं. आणि बाहेर आलो तर बाहेर बघतोय तर गाडीचं चाक पंक्चर. अरे बापरे! पाठीमागचं चाक पंक्चर. हां. म्हटलं आता काय करायचं. हं. मग ते त्या चाकाचा पंक्चर काढला. हं. ते घेऊन गेलो पाहुण्यांच्या घरी. हं. त्यांना घेऊन जायचं होतं मला. हां, हां. ते घेऊन गेलो. पुन्हा अर्ध्या रस्त्यामध्ये गेलो तर पुढचं चाक पंक्चर. अरे बापरे! होय. म्हणजे म्हणजे मला स्वामींचं तिथपर्यंत नियोजन स्वामींना बघा काय आहे हं. ते.
हा, त्यांना मला तिथपर्यंत जाऊनच द्यायचं नव्हतं असं. हा हा पण मला काय ते संकेत त्याचे कळत नव्हते. हा हा तरी पण म्हटलं जाऊया. हा हा मग ते एका देवाला जायचं होतं आम्हाला. मग तिथे जायचं होतं. हा मग तिथपर्यंत पुन्हा कसं तरी आम्ही तिथपर्यंत गेलो शोधत वगैरे भरपूर, म्हणजे असं खूप लांब होतं गाव ते. हा हा गेलो आणि पुन्हा तिथून देवाचं दर्शन वगैरे घेतलं. म्हणजे माझ्या गाडीवरती 2 आमच्या घरा पाहुण्यांचेच होते, म्हणजे होते 2 जण. मग ते पुन्हा रिटर्न आम्ही येताना का नाही, म्हणजे असं उतरता घाट आहे असा म्हणजे छोटासा. म्हणजे एक गावची घरं कशी उंचावर असतात आणि ते खाली घसाचा रस्ता असतो त्याप्रमाणे. आणि दुसरी मेन गोष्ट, माझ्या गाडीला त्यावेळेला ब्रेक लागत नव्हता. बापरे. हा, म्हटलं ब्रेकचं पण आताच व्हावं. झालं. मग ते आम्ही 3घं गाडीवर बसलो आणि वरतून खाली म्हणजे स्लोप होता, भरपूर मोठा स्लोप होता. हा, मग म्हटलं आता जायचं. आणि नंतर काय झालं माहितीये, स्लोपला गाडी चालू केली मी. चालू केल्याने पुन्हा गाडी स्टार्ट झाली, तरी मी दुसऱ्या गिअरवर टाकली गाडी. 2 व्हीलरच होती, दुसऱ्या गिअरवर टाकली. तरी पण गाडी चालली. मी पुन्हा पहिल्या गिअरवरती टाकली आणि मला जाणवलं आता गाडी पडणार. अरे बापरे. म्हणजे पूर्ण घसरतीसनं एकदम पूर्ण जर खाली जर निघत आलो असतो ना, तर आम्ही कुठे निघून गेलो असतो, 3घं पण गेला असतो. आम्हाला काहीच माहिती. आम्ही म्हणजे न सांगितल्याचाच प्रकार सगळा. मग तेच म्हटलं आता काय. मग त्याच घसरत म्हणजे सिमेंटचाच रस्ता होता तो, पण उतरती भरपूर होती त्याची. पहिल्या गिअरवर पण गाडी कंट्रोल झाली नाही, एवढी उतरती होती. मग कसं झालं माहितीये, ते पूर्ण म्हटलं आता गाडी पडणार म्हणून. मग काय कशा पद्धतीने गाडीनं माझी साईडला गेली आणि गाडी आडवी झाली डायरेक्ट. बापरे, आपोआपच. गाडी मी म्हटलं नाही, म्हणजे कसं झालं म्हणजे मी म्हटलं आता साईडला घ्यायची आणि गाडी थांबवायची म्हणून साईडला घेतली गाडी. गाडी साईडला घेतली, पण ती घसरती होती ना साईडला सुद्धा. म्हणजे साईडला गाडी घेतली आणि ती आडवीच झाली सरळ गाडी, कारण तोलच गेला त्या गाडीचा. म्हणजे जमिनीबरोबर आडवी झाली गाडी. तिथं जर ती गाडी आडवी नसती झाली तर आम्ही गाडी सगळं कुठं निघून गेलो असं आम्हाला पत्त्या लागला. बापरे. म्हणजे मला स्वामींनी घरात असल्यापासून संकेत देत होते, पडणार आहे, पडणार आहे, पडणार. हो ना, म्हणजे पुढे काहीतरी होणार आहे म्हणून तर तुमच्या बाबतीत हे सर्व घडत आलं दादा. पण तुम्हाला सांगतो, हे पण मी तुम्हाला सांगतो, आम्हाला 3घांना कोणाला काहीही लागलं नाही. अहो, आता स्वामी होते बरोबर. गाडीलाही काही झालं नाही. दुसरी गोष्ट, माझ्या गाडीला ब्रेक पण नव्हता. बापरे. माझ्या गाडीला ब्रेकही नव्हता 2 व्हीलरच्या. तरी पण ती एवढी पहिल्या गिअर मध्ये जी गाडी कंट्रोल होत नाही, मग तो घसरती किती मोठी असेल, उंच असेल ते तुम्ही बघा. हो ना. मग तिथून आम्ही मग नॉर्मली जरा हे झालं, नॉर्मल एकदम खर्चाच्यासारखं वगैरे. परत तिथल्या लोकांनी आले, गाडी बिडी हे केली. तिथेच बाजूला बसलेले लोक तिथे. मग त्यांनी गाडी बिडी उचलली, पाणी वगैरे दिलं आम्हाला. पण कोणाला काही जास्त लागलं नाही, नॉर्मल एकदम नॉर्मल आहे. म्हणजे घरातनं बाहेर पडताना गाडी पंक्चर, पाठीमागचं चाक पंक्चर झालं. त्या पाहुण्यांना घेतलं, पुढे गेलो, पहिलं चाक पंक्चर झालं. त्याच्यानंतर ब्रेक लागत नव्हते. म्हणजे एवढी सिग्नल मला देत होते ते किती जाऊ नको. हो, जाऊ नको. नाही दादा, त्यावेळेस जर हे घडलं नसतं ना, तर पुढे काहीही झालं असतं. ती गाडीचं म्हणजे आणि त्याबरोबर वेळेचा पण गुणधर्म असतो दादा, त्यामुळे ती वेळ पण टळून दिली त्यांनी. असं पण होऊ शकतं ना, वेळ पण टाळतात ते. म्हणजे मला त्यांनी पहिल्यापासून सुचवत आलेले. जेव्हा त्यांच्या जागेनं उचलताना का ना माझ्या हातातनं पडला ना, घसरला ना, त्यावेळेस पण त्याच वेळेला हे झालं म्हणजे असं. आणि देवपूजा केलेला तो फोटो पण घसरला ना दादा. देवपूजा करून ठेवलेला फोटो पण घसरला ना. नंतर परत घसरला फोटो. आणि माझ्या हातात काहीतरी पडलं पण त्यावेळेला. म्हटलं हे काहीतरी, म्हणजे मी डोक्यात नाही ठेवलं. मी म्हटलं नॉर्मली असेल किंवा काय. पण त्यांचे संकेत होते ते की तू पुढे जाऊ नकोस. हो ना. आणि मग त्यांनी मला त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी मोठी घसरती होती ना, आणि ती घसरती मला वाटतं आमच्या तिथून म्हणजे त्या जिथं गाडी म्हणजे स्लिप झाली ना, साईडला हे केलं, तिथून खाली जवळजवळ तुम्हाला सांगू का, मला वाटतं 50 ते 60 फूट खाली मेन रस्ता होता. म्हणजे तिथपर्यंत आम्ही कुठे निघून गेलो असं तिथं कुठल्या दिशेला आम्हाला कळालं नव्हतं. आणि लागलं तर इतकं लागलं असतं ना, काहीही होऊ शकत होतं त्यावेळेस. हो.
म्हणजे ती गाडी माझी त्या साईडला रस्त्याला ती तिथे स्टॉप झाली. म्हणजे काय स्वामींची इच्छा, त्यांनी मला त्या लेवलला मला म्हणजे भरपूर हे केलं, वाचवलं त्यावेळेला. स्वामींची लीला अगाध आहे, होय विचार म्हणजे हा. शक्तीच्या पलीकडे. हो हो. आपल्या आणि भक्तासाठी ते काहीही करू शकतात दादा. होय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं माहिती आहे का, गेल्या शुक्रवारी काहीतरी हा मी इकडे मठामध्येच गेलेलो. हा. तुम्हाला बोललो ना घेऊन म्हणजे तिथं जायचं होतं एकीकडे, हो हो गेलो हो हो, मठामध्ये. घेऊन मग गेले तिथे स्वामी, तो अनुभव शेअर हा केलेला. हा तिथे झालं. मग नंतर ह्या गुरुवारी आता कालच्या, हा आज शुक्रवार आहे, कालच्या गुरुवारी हा म्हणजे मला कामाला जायचं होतं. बुधवारी माझा मित्र म्हटलेला रात्री, बुधवारी रात्री कामाला सुद्धा म्हटलं नरसोबाच्या वाडीला जाऊया का आपण. हा हा त्याला मी सहज म्हटलं ठीक आहे जाऊया म्हटलं. हा मग नंतर मी काय डोक्यातूनच काढून टाकलं ते. म्हटलं काय सकाळ काय खरं बोलत नसेल घेऊया. मग सकाळी आपलं कामाला उठायचं, आपलं पूजा बिजा केली. नंतर बरोबर त्याचा फोन आला मला, म्हटलं नरसोबाच्या वाडीला जाऊया. हा म्हटलं ठीक आहे. म्हटलं नाही कशाला म्हणायचं, देवाचं आहे म्हटलं. हा हा मग कालच्या गुरुवारी आम्ही नरसोबाच्या, माझ्या खिशात पैसे पण नव्हते त्यावेळेला, हा हा. सगळा त्यानेच खर्च केला. त्याला म्हटलं तुला नंतर देईन म्हटलं. बरोबर. हा हा मग ते नरसोबाच्या वाडीला आम्ही काल गेलो. तिथे माझा गुरुवारचा उपवास असतो. मग तिथे प्रसाद वगैरे खूप छान झाला सगळं. तिथे पण होम चालू होते ते स्वामींचे. हा हा नरसोबाच्या वाडी पारायणला वगैरे बसलेले लोक वगैरे सगळं, म्हणजे ते खूप छान दर्शन झालं. स्वामींचं पण मंदिर आहे तिथे हा हा वरच्या साईडला तिथे. हा हा. म्हणजे माझी इच्छा पण, म्हणजे मनात पण नव्हतं की मी इकडे जाईल म्हणून. हा एवढ्या लांब जाईल म्हणून मी. हा. आणि त्यात बरोबर पैसे नसताना सुद्धा. हो, माझ्याकडे पैसे पण होते. त्याने सगळा खर्च केला. त्याला म्हटलं तुला मी, म्हणजे त्याने विचारलं पण नाही मला हा की पैसे घ्या किंवा काय, असं काहीच नाही. हा 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 तरी पण मी त्याला 1-2 दिवसांनी देणार. पण म्हणजे कसं माहितीये का, माझ्या हातने ही सेवा घडली. म्हणजे मनात विचार पण नव्हता की आपण आपल्याला म्हणजे याचा फोन येईल याची पण मला शक्यता नव्हती की येईल. मी सगळं आपलं डबा घेऊन कामाला जाणार होतो. हा हा. नाही, म्हणजे अशा स्वामींना प्रमाणे बोलवायचं असलं की आपल्या भक्तांना काही करून बोलवतातच दादा. मग अशा पद्धतीने आम्ही काल म्हणजे नरसोबाच्या वाडीला जाऊन एक रुपयाही नसताना होय आणि मनात कृपया सुद्धा नसताना, नसताना. मनात सुद्धा नसताना म्हणजे काल ते देवाचं दर्शन म्हणजे झालं. खूप छान झालं तिथे दर्शन. प्रसाद प्रसाद वगैरे म्हणजे भेटला महत्वाचा. हो, महत्वाचा प्रसाद भेटला त्यावेळेला. हा खूप म्हणजे खूप छान वाटलं त्यावेळेला. हा म्हणजे हे माझं म्हणणं एवढंच की म्हणजे जर सांगायचं झालं तर हा की माणसाने, मी एक मोराळे गाव म्हणून आहे का, आता त्यांचं ऐकत होतो मी. हा हा तिथे त्यांनी काय सांगितलंय की जर तुम्ही देवाची भक्ती जर नाही केली, मग त्यात एका मुलीला का मुलाला का नाही, याला बाईला का नाही भूत लागलेलं असं, आत्मा तिथे आत्मा येतात त्याच्या शरीरात बापरे. तिथे. हा. तुम्ही ते ऐकलंय का नाही मला माहित नाही. नाही मी नाही. तेच ऐकत होतो. हा तो म्हणजे तो त्याच्यामध्ये एक माणूस असतो ना, त्याच्यामध्ये आत्मा येतो. हम्म. ते बाबा ते तिथले मोराळे ते त्यांचं नाव मला माहित नाही. ते त्यांना त्याच्या शरीरात बोलवतात. हा हा तो व्हिडिओ पण मी टाकेल पाहिजे तुम्हाला मी. ते हा मग ते सांगतो सांगतो कशी हत्या झाली तुझी काय, तो आत्मा म्हणजे तो माणूस बोलत असतो, त्या शरीरातला आत्मा बोलत असतो. हा. म्हणजे असं नरसिंह सरस्वती तिथं हा 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 देव हा आहे हा का? हा, मी एकदा मोराळे हा पेठ काहीतरी आहे बघा. ऐकलंय मी तिथं, म्हणजे कधी कधी ऐकलेलं आहेत त्यांचे व्हिडिओ. हा हा हा. तेच मी ऐकत होतो. मग त्याच्यामध्ये सांगितलं का एक आत्मा तो म्हणतो की मला मुक्ती पाहिजे. हा. मग तो म्हणतो तू आदमापूर साईडला कुठं राहतो, मग देवालाच सांगशील ना तिथल्या तिथं. तो होय. म्हणतो मी देवाच्या मागं पण लागलो. हा काय देव म्हणतो मला तुझ्याकडे बघायला वेळच नाही. देव मला म्हणतो तू आता काही एकदा तरी अगरबत्ती लावलीस का हा किंवा माझी भक्ती केलीस का, तुला मुक्ती कशी देऊ मी. हा हा हा. असा तो मी ते ऐकत होतो. म्हणून मला एवढंच सांगायचं की माणसाने काही जरी नाही जमलं, मी काय म्हणतो पारायण म्हणा, जप म्हणा किंवा काही म्हणा, काही जरी नाही जमलं तर चालता बोलता तुम्ही नामस्मरण केलं तरी भरपूर झालं ते. हो हो. आणि आता जगच असं आहे दादा की देवाचंच नाही काय, प्रत्येकाचंच आहे. आपण थोडा वेळ दिला तर ते पण आपल्याला वेळ देत असतात. हो. आता कसं आहे, एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. मी जाता येता जर कोणाला एखाद्या व्यक्तीला जरी नुसता नमस्कार जरी केला तर तो दुसऱ्या दिवशी तुमची वाट बघणार की हा व्यक्ती आज इथनं गेला नाही किंवा त्याने दिसला नाही मला, लगेच त्याच्या लक्षात येते ते. हो हो. आपण तुम्ही जर त्याला त्याच्या बोललो. लक्षात जर नाही तुम्ही
दिलासा तर मग तो तुम्हाला इग्नोरच करणार ना. हो ना. नाही मग लक्ष कोण देणार आहे? असं नाही ना. म्हणून तसंच परमेश्वराचं तुम्ही त्याच्या समोर जर त्याला थोडा एक दिवसातनं 5-10 मिनिटं 10 मिनिटं जरी सकाळची किंवा 10 मिनिटं संध्याकाळची जरी दिली तरी लय झाली. हो आणि महत्वाचं म्हणजे हे आयुष्यच त्यांनी दिलेलं आहे ना. मग थोडा वेळ हां. त्यांना द्यायला काय हरकत आहे दादा? नाहीतर कसं हॉस्पिटलमध्ये गेला की तुम्ही 8-10 दिवस महिनाभर खाटेवर पडून असताय. हो. ते चालतंय. ते चालतंय. तिथे भरपूर मागेल एवढे पैसे द्यायला चालतात. होय, तेच म्हणायचं मला. म्हणून मला एवढंच सांगायचं होतं की माणसाने काही नाही जरी झालं तर निदान तिथं नामस्मरण तरी करा. हो, हो. आणि नामस्मरणाला खूप महत्व आहे दादा. होय, होय. नामस्मरण ज्या देवाचं तुम्ही कराल ना तिथे देव असतात. होय, होय. नामस्मरण अतिशय महत्वाचं आहे. म्हणून मी मी म्हणजे कसं तर घरात तारक मंत्राचं तीर्थ बनवतोय ना, म्हणजे एक म्हणतो ना आमच्या मिसेसला म्हणजे बाबा सांगितलं हे तारक मंत्राचं तीर्थ आहे म्हटलं हे. हां, हां. कुठेही वाया जाता कामा नये. म्हणजे तिला भीती आहे की काहीतरी शक्ती आहे याच्यामध्ये तीर्थामध्ये. विश्वास आहे. फक्त हां. तयार नाही, मानायला तयार नाही असं. मन तयार नाही. ते मन म्हणजे का तयार नाही की जरा बाबा हाऊसिंग लोन आहे त्याच्यामुळे घरामध्ये जरा चणचण होते किंवा जजमेंट जमत नाही सगळं ते प्रॉब्लेम. हां, हां. हां, हां. त्याच्यामुळे ते मानायला तयार नाही असं आहे. हं. पण शक्ती आहे हे मान्य आहे. हो, हो. दादा तुम्ही स्वामींपुढे संध्याकाळी तुम्ही म्हटला ना जेवताना मी स्वामींविषयी बोलतो त्यावेळेस त्यांना अनुभव ऐकवत जा ना. अनुभव कसं माहितीये का ऐकते ते ह्यांचं पण आहे ना अनुभव मोराळे आता गावते त्यांचा पण तो अनुभव सांगितला की त्या लेडीच्या अंगामध्ये आलेलं हां, वगैरे हां. सगळं दाखवलं ते पण दाखवलं. हां, हां. ते आता ऐकते आणि आपले अनुभव काय कसे स्वअनुभव असतात ना दादा. प्रत्येक भक्तांच्या तोंडचे अनुभव असतात. मग आपण हो 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 त्यांनी अनुभवलेलं असतं स्वतः ना काय स्वामींचा चमत्कार आहे, स्वामी काय काय लीला करतात, कशा प्रकारे किती भक्ती केल्यानंतर स्वामींचे चमत्कार होतात. असं म्हणजे प्रत्येकाचे अनुभव रोज जेवता जरी त्यांनी एक अनुभव ऐकला ना, नाही काय बोलायचं. कारण त्यांना सांगण्यापेक्षा जेव्हा स्वतः लोकांच्या तोंडून ते ऐकतील ना, की बाबा काय अनुभव आलेत, आपोआप त्यांच्या मनामध्ये स्वामींविषयी भाव वाढत जाणार दादा. हो. तेच आता म्हणजे कसं आहे माहितीये का जरा घरामध्ये प्रॉब्लेम म्हणजे कुठले फायनान्शियली प्रॉब्लेम ते काय हां, हां. प्रत्येकाच्या घरात असतात त्याच्यामुळे जरा असतं ते अहो बाबा ते देवाला स्वामी आहेत. देवा ते हा त्यांच्या मनात जर आलं ना, तर चुटकीसरशी ते एखाद्याला राजा करू शकतात. होय होय तेच म्हणजे त्यांना घरातल्यांना काय वाटतं आमच्या घरात एवढे प्रॉब्लेम चालले स्वामी काय बघत नाहीत असं नाही किती भक्ती करायची असं तसं हे ते त्याच्यामुळे ते हे मी म्हटलं हेच तू म्हटलं स्वामींच्या डोळ्यात बघून बोल म्हटलं अहो त्या स्वामी स्वामींनी चांगलं शरीर दिलंय, तुम्हाला डोळ्यांनी पाहता येतं, हात पाय व्यवस्थित आहेत. अजून काय पाहिजे दादा सांगा बरं. कष्ट करायला तुम्ही तयार आहात. आणि जसं भक्ती आता तुमच्या घरामध्ये स्वामी तर आलेलेच आहेत दादा. हो 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 फक्त काही लोकांचा विश्वास आहे नाही काही टेन्शन घेत नाही. तुमचा विश्वास आहे बस झालं. त्यांचा पण आपोआप जेव्हा होणार होणार स्वामींमध्ये होणार घेतात ना दादा तेव्हा विश्वास हो खूप वाढतो. नाही तारक मंत्र तीर्थ आता घ्यायला चालू केलेलं आहे. बाबा सांगतो बाबा तारक मंत्र तीर्थ आहे अभिमंत्रित आहे. हं. तुला पाहिजे तेवढं घे. हं, हं. मुलांना पण सांगतोय मुलं पण घेतात. हं. म्हणजे ही पहिली स्टेप तर चालू झाली. हां, हां. अरे वाह! मग येतील त्या पण येतील सेवेमध्ये. येत्या. आणि म्हणून कसं स्वामींच्या सेवेमध्ये जी म्हणजे तुम्ही पण स्वामींना प्रार्थना करत जा ना, स्वामी घ्या त्यांना पण सेवेमध्ये. हो हो मी तेच स्वामींना असते माझी प्रार्थना की आमच्या म्हणजे तुमच्या भक्तीशिवाय शेवटी आणि कसं माहिती आहे तुम्हाला मी सांगितलं असेल का नाही मला माहित नाही. हं. आमची आईच म्हणतो आम्ही त्यांना आजी हां, हां. म्हणजे आता चुलत्यांची आई म्हणजे आमची आजी झाली ती हो, हो. आई. हां. मग त्यांची कसं माहितीये जसं एक स्टेप कशी असते मुलगा म्हणजे असं पूर्णपणे स्टेप म्हणजे आता ते त्यांचं वयवत झालं हो. हं, हं, हं. वयस्कर. पहिले चालत होते नंतर तुम्हाला सांगितलंय का मी काय मला आठवत नाही. नाही काय सांगितलं. म्हणजे ते कसं माहितीये म्हणजे आता त्यांचं वय झालंय म्हणजे मला एक दृष्टिकोन काय ठेवायचा आहे की तुमचं शरीर जोपर्यंत चालतंय तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला देवाने तुम्हाला एक हे दिलेलं असतं की तुम्ही भक्ती करून तुम्ही तुमचा अंत हा चांगला करा. हां, 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 हां. म्हणजे कसं माणूस समजा हे झालं की पहिले त्याचे दात दुखायला लागतात किंवा त्याला चावायला येत नाही मग ते शरीर कमकुवत होत जातं मग माणूस तो चालता हळूहळू
आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर जमिनीवर म्हणजे अंथरूण धरतो. हा हा. अंथरूणानंतर जसं जसं त्याचं वय होत जाईल तसं तसं त्याचं स्टेप वाढत जात. जेवण कमी येतं. जेवण कमी झालं की पुन्हा हळूहळू जेवण बंद होतं. हा. जेवण बंद झाल्यानंतर त्याला लिक्विड प्रमाणे त्याला हे करावं लागतं. नंतर हळूहळू त्याची दृष्टी कमी येते, दिसायला कमी येतं, पुन्हा ऐकायचं कमी येतं. शरीर पुन्हा कमजोर होत जातं ना. म्हणजे हे तुमच्या शरीरात बदल घडत जात असतात त्यावेळेला झपाट्याने. आणि दुसरी गोष्ट नंतर तुम्हाला जेवण पण जात नाही, तुम्ही व्यक्तीला ओळखू पण शकत नाही, काय नाही, तुमचं शरीर नुसतं एक बोलतात ना शून्य असं पडून नुसतं जातं. शून्य शून्य झालेलं असते. त्याच्यामध्ये तुम्ही जरी म्हटलं की मला देवाचं नामस्मरण करायचं, त्यावेळेस तुम्ही करू पण शकत नाही, ऐकू पण शकत नाही, बोलू पण काही शकत नाही. शरीर मन हे एकमेकांच्या हा ताब्यात राहत नाही हो त्यावेळेस. हा आणि जर तुम्ही एका अंथरुणावर खिळून पडलाय, तुमचा महिना 6 महिने 10 महिने वर्ष झालं, तुम्ही त्या एका अंथरुणावर तुमच्या शरीराला तुम्ही जेवढं हे करताय, त्याला तुम्ही एवढं जपताय, ते शरीर त्यावेळेला तुम्हाला म्हणजे कोण तुमच्याकडे लक्ष देत नाही, त्यावेळेला तुमचं शरीर तुम्हाला एकदम त्या शरीराला जखमा होणं, हे होणं, सगळे इतर प्रॉब्लेम चालू होतात. हे तुम्ही तुमचं म्हणजे कसं, जर तुम्ही देवाची भक्ती केली असेल, तुम्ही चालता बोलता गेला असता. हो, ते शरीर पवित्र होत जातं ना हो दादा. म्हणजे देव तुम्हाला तशा भोगूनच देत नाही हो. हो हो हो. असं आहे. म्हणजे आता तुम्हाला पटलं ना, आमचे वडील आहे का नाही, दुपारी आम्ही मुंबईलाच होतो. माझा जन्म मुंबईचाच आहे. आम्ही राहायला पण मुंबईलाच आहे आणि आता मी जस्ट कोल्हापूरमध्ये स्थायिक झालोय. आमचे वडील ना म्हणजे आजारी नाही, काय नाही, एकदम तब्येतीनं चांगले, म्हणजे सगळे शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक शूज घातलेला होता. ते कोण पण ना एक बोलतात ना क्राईम ब्रांचवाले समजायचे त्यांना. म्हणजे मुलं घाबरायची मुंबईला असताना. असे कुठून गेले ना तरी मुलांचा ग्रुपच्या ग्रुप पळून जायचा. एवढी त्यांची तब्येत आणि सगळं एकदम परफेक्ट बॉडी होतं. बिल्डर. तसे होते वडील आमचे, असे आजारी नाही, काय नाही, काय नाही. आणि मग ते गावी आता शेती वगैरे करायला लागले. आणि आम्ही मुंबईलाच. पण नंतर आमचे मिसेस पण नंतर लग्नाला गावी होती, मी मुंबईला होतो. मग दुपारी म्हटले की एक 12 12:30ला जेवले वगैरे, 2-3 चपात्या खाल्ल्या, जेवण परफेक्ट झालं, पान वगैरे खाल्लं. आणि आमचा 2 नंबरचा चुलता आणि ते बोलले शेतामध्ये जाऊन उसाला पण पाणी द्या. मग एक खालती ऊस शेत होतं आमचं, म्हणजे एक जरासं त्याच्यावरती, म्हणजे ते गवत वगैरे वाढलेलं ते कापत होते चुलते आमचे. आणि आमच्या वडिलांकडे ते गवत देत होते खालच्या साईडला. 2-3 मुठी वडिलांनी घेतल्या आणि तिसऱ्या मुठीला आमच्या चुलते त्यांना ते गवत देतात, तो आमच्या वडिलांचा आवाज नाही. म्हणजे वडील या ठिकाणी ना शांत खाली बसलेले आणि तिथंच कोमामध्ये गेले का काही मला माहित नाही. आणि तिथंच म्हणजे त्यांचं हे झालेलं, म्हणजे तिथंच हे झालेलं, मृत्यू एक्सपायर झाला. झालं का? तिथंच. पण नंतर इथं कराडला हॉस्पिटल आहे, कृष्णा चॅरिटेबल, तिथं नेला. मग त्यांनी ऑक्सिजन लावला. मग नुसतं ऑक्सिजन काय की ऑक्सिजन म्हणजे शरीरात पाजलं की नुसतं आमच्या शरीरात ह्याच्या घशात नुसता आवाज येत असतो. म्हणजे 8-9 दिवस होते, पण ते ज्या जागी होते ना त्याच जागी ते एक्सपायर झाले ते. म्हणजे कसं पाहिजे, तुमचं पुण्य जर चांगलं असेल, तुमचं कर्म जरी चांगलं असेल ना, तर तुम्हाला देव कधी तुमच्या शरीराला त्रास देत नाही. हे मला म्हणायचं आहे. पण आमचे आजोबा आमचे आजोबा तुम्हाला त्यांना गावामध्ये त्यांना स्वामी बोलायचे. ते बोलायचं तेच माणूस निवडून. आता हे निवडणुकीला कोण उभे राहिले ना, ते आमच्या आजोबांना भेटायचे पहिले. बापरे, स्वामी बोलायचे? स्वामी म्हणायचे त्यांना. गावात त्यांना स्वामी म्हणते. त्यांनी काही सांगितलं का नाही, तेच खरं व्हायचं. बाप. आणि अनुभव मोठा होत नाही ना मॅडम माझा ताई? अनुभव म्हटलं मोठा होत नाही ना? नाही. म्हणजे तुम्हाला सांगू का, आणि दुसरी गोष्ट, आमच्या आजोबांकडे एक सिद्धी पण होती. बापरे. सिद्धी होती कुठली म्हणजे ताई, मी छोटाच होतो, मला वाटतं 7 वर्षाचा असेल मी. मुंबईला घरामध्ये होतो आणि आम्ही चाळीमध्ये राहायचो. आमच्या शेवटच्या चाळीमध्ये ना एक कुटुंब होतं. त्यांच्या 2 पत्नी होत्या. त्यांना मुलंच होत नव्हतं. मग आमचे आजोबा गावावरून मुंबईला आले, आमच्या इथं राहायचे 1 महिनाभर. मग त्यांना समजलं की आमच्या आजोबांकडे ती सिद्धी आहे. मग मी स्वतः मला मग आले, ते बोलले असं आहे, 4-5 वर्षाला लग्नाला दोघांना मुलं नाहीत वगैरे असं बोलले. मग आजोबा मला म्हटले, जा पाण्याची बाटली भरून आण नळाची. पाण्याची बाटली भरून आणली, ते आजोबांच्या पुढ्यात ठेवली. आजोबांनी त्या बाटलीवर हात ठेवून काहीतरी मंत्र म्हणले 4-5 मिनिटं आणि त्या बाटलीला झाकण लावून त्यांना दिले. म्हणजे हे दोघांनी महिनाभर घ्यायचं. मला पटलं नाही. त्यांना 4 मुलं झाली त्यांना.
बापरे. आणि चारी चारी मुलं झाली त्यांना. हा हा हा. म्हणजे ही सिद्धी त्यांच्याकडे होती. आणि तुम्हाला पटणार ते त्यांनी तुम्हाला सांगू का त्यांनी एकदा सुद्धा आम्हाला कधी शिवी दिली नाही किंवा रागाने बोलत नाही किंवा काय नाही आमच्या आजोबांनी कधीच नाही. हा हा. म्हणजे एक वचनी एकदम एकदम खरं बोलणार एकदम परफेक्ट हम्म. त्यांच्याकडे सिद्धी होती. त्यामुळे कसं त्याचा अंत पण आता म्हणजे असं जमिनीला खिळून म्हणा किंवा असं काय नाही लगेच एकदम असं. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही तुझ्या शरीरात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत तुम्ही देवाचं भक्ती नाही जमली तुम्हाला बसायला जरी नाही जमलं, तुम्ही चालता बोलता त्यांचं नामस्मरण करा. तुमचा अंत शेवटचा अंत हा तुम्ही सुखमय करून घ्या. हो. की तुम्हाला वाटतं म्हणजे कसं की तुमची वाणी म्हणा तुमची दृष्टी म्हणा मन म्हणा हे सगळं तुम्हाला साथ सोडत जाते जाणार. तुम्हाला वाटतं बाबा देवाचं नामस्मरण घ्या तुम्ही ते करू शकायला पाहिजे. येणारी माणसं ओळखता पाहिजे. हो. त्या स्पिरिट मध्ये तुमचा आत्मा निघून जायला पाहिजे. हो. नाहीतर अंगाला भूल पडली पोरं लाथा घालतात त्याची ते सगळे बोंबाबोंब तुमच्या करण्यापेक्षा म्हणून मला एवढं सांगायचं की तुम्ही जोपर्यंत तुमचं शरीर रनिंगला आहे तुम्ही पुढचा हे सुधरून घ्या हे मला म्हणायचं दुसरं काही नाही. नाही खूप छान मेसेज आहे दादा. नाही खरोखर कारण कसं माहितीये मी हे सगळे अनुभव बघतोय माझ्या डोळ्यांनी बघतोय म्हणून मी हे सांगायला लावलंय. कारण काय आता कसं असतं की त्याला काय वाटतंय आता हे पण मी तुम्हाला सांगतो आता हे मोठे मोठे समजा बिल्डर वगैरे आहेत. एक बिल्डर एक आहेच म्हणा आता त्याची एवढी तब्येत त्यांनी किती हे घेतले तर बिल्डर याच्यामध्ये घेतलं पण त्याला आता त्याला धड स्वतःच्या पायावर चालता येत नाही. बापरे. तो भाग वेगळा. पण मला एवढंच म्हणायचं आहे का नाही तुमचं शरीर जो पण रनिंग आहे तुम्ही सगळं करत करत देवाला विसरू नका. कारण शेवटी अंतिम शक्ती तीच आहे. अहो हे तुम्ही आता ते विसरू नका. सुरुवात ती आहे. हां. मग कसं आहे की काय देवाला कधी बघितलंय का? अरे मला सांगा जर आपण उन्हाच्या झळा लागत असल्या तर झाडाखालीच का जातो? हो ना. पत्र्याखाली का जात नाही आपण? हो. हा मग हे हवा तीच आहे ना. फरक किती आहे? हो. पत्र्याखालची झळ आणि झाडाखालची म्हणजे झाडाखालचा वारा फरक आहे ना. हो खूप फरक आहे. हा मग हेच मला म्हणायचं आहे की एक म्हणतात देव आहेच नाही असं आहे तसं आहे हे झालं ते झालं असे काय काय बोलणारे आहेत भरपूर. म्हणून मला हाच मेसेज द्यायचा की तुमचं शरीर रनिंगला तोपर्यंत तुमचा अंतिम समय तुमचा चांगला करून घ्या. हो आत्ताच घ्या. हा आत्ताच घ्या. तुमच्याकडे देवाने तुम्हाला वेळ पण दिलेला आहे. वेळ पण दिली त्याच्यात तुम्ही शहाणे होऊन तुम्ही तुमचा अंतिम समय चांगला करून घ्या. पुढचं आयुष्य देवाला हा पुढचं आयुष्य जर सुधारायचं असेल तर आता सेवेला लागा. आणि दुसरी गोष्ट जसं तुमचं कर्म आहे आणि त्या मोराळ्यांच्या ह्याच्यात आहे का ना त्यांनी हे पण सांगितलं त्या आत्मेला का नाही शेवटी म्हणजे विचारलं तुला दुसरा जन्म कुठला बघायचा आहे का म्हणून सांगितलंय बघा. सांगतात ते विचारतात. हा त्याच्यामध्ये एक आत्मा असतो ना कुटुंबाला कुठला तरी त्रास देतो मग तो म्हणतो की मला मुक्ती पाहिजे. मग तो म्हणतो मग शेवटी तो सांगतो मी का त्रास देणार नाही हे नाही देणार. मग त्याला सांगतो तुझा जन्म कुठला आहे बघायचा आहे का? तो म्हणतो हा मला पाहिजे. मग त्याने ते लेडीज होते ते लेडीज सांगितले की भुंगा किडा मोठा भुंगा. हा भुंगा त्याचा जन्म आहे दुसरा. नाही म्हणजे येणारा जन्म कर्मानुसारच जन्म असतो ना. मग ते म्हणले की म्हणले तू जे आता कर्म केलंय त्याला तुझा येणारा जन्म पुढचा जन्म काय ते बघायचं. मग ते म्हणते की ती लेडीज म्हणते की हा म्हणते बघितला म्हणते भुंगा म्हणून आहे. मग म्हणते तू देवाचं नामस्मरण करणार काय असं तसं ते सगळं त्यांना विचारते आणि म्हणते परत त्याच्या पुढचा जन्म तुला बघायचा आहे का कुठला आहे ते. तू नामस्मरण करून देवाची भक्ती कर सगळं कर त्याच्यानंतर तुला जन्म बघायचा आहे का कुठला आहे ते हा म्हणते ते. मग त्याच्यामध्ये बघते तर ते म्हणते सुंदर स्त्रीचा जन्म आहे. म्हणजे कशी देवाची भक्ती केल्यानंतर तिला सुंदर शरीर प्राप्त झालं असं म्हणजे त्याच्यामध्ये हे दाखवलंय. त्याच्यामध्ये पण खूप छान मेसेज आहे. मोराळचे आहे ना त्यांचे व्हिडिओ त्यांच्यामध्ये भरपूर खूप छान मेसेज आहे. मला ते अनुभव होता मेसेज पण तोच होता माझा. हो नाही खूप म्हणजे आपल्या अनुभवातून म्हणा किंवा एखाद्याच्या मेसेज मधून खूप काही लोकांना शिकायला भेटलंच पाहिजे दादा. हो आणि आता कसं आहे एक जण पैशाच्या जीवावरती म्हणतात हे करायचं ते करायचं मग शेवटी सगळ्यात मोठे स्वामीच आहेत. हो आणि ते हे मानलंच पाहिजे ना. एक जण पैशाच्या जीवावर असं म्हणजे इतरांना तुच्छ मानतात ते तसं त्यांच्या कर्मानुसार करत असेल. मग शेवटी काय होतंय त्यांचा अंत बरोबर नसतोय. त्यांना मोठमोठे आजार होणं म्हणा. आता मला सांगा जो ऊस तोडीवाला माणूस असतो किंवा त्यांची मुलं बघा
काही खाऊ द्या, एकदम तब्येतीने चांगले असतात. हो. त्यांना काय काय होत नाही किंवा ताप पण त्यांच्या अंगावर गेला तरी त्यांना चावत नाही, विचार करा. नाही, काही नाही होत. हा मग आणि फ्लॅटमध्ये राहणारी पोरं अशी सडपातळ असतात, नको ते आजार आणि काय त्यांचं विचित्र प्रकार असते. हं. असं आहे. असू द्या. पण ज्याच्या त्याच्या कर्माची फळे असतात ज्याला त्याला. हो 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 आत्ताच प्रत्येकाने स्वामी सेवेला लागा आणि स्वतःचं हो. शरीर आणि पुढचं आयुष्य सुखमय करू, हा हे महत्वाचं. जर माणसाला जर तिचा अनुभव करून म्हणजे पूर्ण जिवंत जर उदाहरण जर बघायचं असेल ना, तर कुठलीही शेवटच्या स्टेपला असणारी म्हातारी व्यक्ती किंवा कोण असेल हा. तिथं जाऊन म्हणजे तिच्या सानिध्यात राहावं, लगेच तुम्हाला कळेल की तुमची पण हीच स्टेप तुमची पण होणार आहे. मग हो, तुम्ही प्रत्येकाला त्या स्टेप हा जायचंच आहे ना. हा मग तुम्ही पण याच्यामध्ये काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, भले तुम्ही कुठल्याही देवाला माना, हो हो त्या देवाचं नामस्मरण करा. शेवटी ते स्वामींना जाणार, पण तुम्ही हो कुठल्याही देवाला नामस्मरण करा किंवा काय असेल तुमची भक्ती करा. हो हो. तोच त्याच्यातून माझा पुढचं पण पण मेसेज असतो ना जायचं. दादा. हो हो हो. मी पण तेच सांगत असते, कोणत्याही देवाची भक्ती करा पण हम्म. भक्ती मार्ग निवडा. हा कारण कसं आहे आता तेच महत्वाचं आहे, नाहीतर काही उपयोग नाही. हम्म. माणूस चालता बोलता हे होते. हो. आता तुम्हाला एक अनुभव सांगितला असता, पण अनुभव लय माझा मोठा होईल. हा. पण म्हटलं आता काय सांगू का नको? थोडक्यात सांगितलं तर जमेल का? हो थोडक्यातच सांगतो की. बरं बरं सांग. मुंबईला भिवंडीला ना मी कामाला होतो. भिवंडीला हा हा. अनिल कपडा मिलमध्ये आणि तिथं ना हे कपडा गुंडळाची मशीन असते. हा. मग त्या मशीनवरती मी कपडा गुंडळत होतो. मशीन चालू होती आणि ते ट्रिगर असतं ना मशीनचं चालू बंद करता ते. हा. हा त्या ट्रिगरला ना माझा बरोबर असा बोट लागलं मधलं. मी त्याला पूर्णपणे चिकटलो बापरे. आणि पूर्ण करंट माझ्या अंगातनं पास होत होता आणि एवढं म्हणजे हाय व्होल्टेज होता. तिथं म्हणजे कसं एक लय 10 सेकंदामध्ये माणूस ऑफच होतोय. पण मी माझं त्याच्यामध्ये कसं माहिती मी पूर्ण असं मला लोकांनी कसं माहिती ओढत पण होते. ती मशीन माझ्या म्हणजे माझ्या हाताबरोबर येत होती. एवढी ताकद लावलेली सगळ्यांनी, पण ती मशीन माझा हात सोडत नव्हती. एवढा मला करंट पास झालेला. मग एक मित्र आहे त्यातच मला म्हणजे माझ्या शरीरातनं काय निघून जातंय बरं का, माझ्या हृदयातनं काय नाही तरी निघतंय, काहीतरी निघतंय हे मला जाणवत होतं त्यावेळेला. सगळीकडे अंधार चालला आणि काहीतरी निघून चाललंय माझ्या हृदयातनं हे मला जाणवत होतं. आणि तेवढ्यात त्याने एक मित्र आहे ना माझा परत त्या टेबलावरती मशीनच्या टेबलावरती चढला, त्यांनी डायरेक्ट पिनच ओढून काढली त्या बोर्डातनं. तेव्हा करंट बंद झाला आणि मला तिथंच हे केलं आणि परत माझ्या शरीरामध्ये काहीतरी शिरतंय सुईसारखं असं परत माझ्या हृदयात. काहीतरी शिरतंय हे मला जाणवत होतं. काहीतरी माझ्या टोचून शिरतंय परत माझ्या शरीरात. आणि ह्या पिरियडमध्ये माझ्या डोक्यामध्ये ना इतके विचार होते ना की आता इथं माझं कसं होणार, काय होणार, हे ते असं तसं वेगवेगळे विचार. म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये म्हणतात शेवटच्या क्षण म्हणजे माझा आत्मा निघून चालला हे मला जाणवत होतं. त्याच वेळेस लाखो करोडो विचार एका टायमिंगला येतात. हा म्हणजे माझा तुम्हाला पटलं नाही, माझा आत्मा निघतोय बाहेर मला म्हणजे सुईतनं दोरा कसा पास होतो ते पुढे पुढे, तसा माझा आत्मा शरीरातनं निघत हे मला जाणवत होतं त्यावेळेला. आणि ज्यावेळेला परत शिरत होता का नाही तेव्हाही मला जाणवत होतं की माझ्या शरीरात परत आत्मा घुसेल. मी म्हणतो नंतर का नाही माझे डोळे वगैरे माझं शरीर पूर्ण असं गरम झालेलं. तशा व्यक्तीला ना थंडी वाजते, कधी पण थंडी वाजते. थंडी वाजते त्या व्यक्तीला. आणि ज्याने पेन काढले का नाही मी त्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी मी त्याला कामाला गेलो, त्याला विचारलं म्हटलं पेन कोणी काढले, मग त्यांनी मला दाखवलं आणि त्याच्या गळ्यामध्ये गणपतीचं चित्र होतं. गणपतीचं लॉकेट होतं. आणि त्यावेळेला संकष्टीच्या ज्या दिवशी मला शॉक लागला त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती त्यावेळेला. म्हणजे त्या ह्याच्यातनं म्हणजे मी संपलं तेवढ्याच पॉईंटमध्ये त्याच मशीनला शॉक लागून माझा दुसरा एक मित्र जागेवर मेलेला. पण मी त्यातनं वाचलो. लिहिलाच ना हो, पूर्व पुण्याई म्हटलं तरी चालेल किंवा तुमची पुण्याई म्हटलं तरी देखील चालेल. तुम्हाला सांगू आमच्या आई वडिलांची एवढी पुण्य, त्यांनी आतापर्यंत कधी कोणाचं वाईट केलं नाही, कोणाचा 1 रुपया खाल्ला नाही. आमच्या वडिलांनी तुम्हाला सांगू मिलमध्ये कामाला होते, जिथे नळाचे हात धुवायला वगैरे जायचे ना तिथे सोन्याच्या चैनी, अंगठ्या, घड्याळ किती घालले सगळ्यांना म्हणजे देऊनच टाकायचे. असे कधी कुणाचा 1 रुपया कधी वडिलांनी आमचा घेतला नाही किंवा आईने नाही. त्यांचीच पुण्य आम्हाला कामाला आलेले. तसंच असतं ना हो दादा, आई वडिलांची पण पुण्याई कामी येत असते ना. आता तुम्हाला पटणार नाही, माझा मोठा भाऊ तो जरा रागीटच होता. त्याने भरलेल्या विहिरीत उडी टाकलेली, भरलेल्या विहिरीत मधोमध. बापरे. पावसाळ्यात भरलेल्या विहिरीत त्याला पोहता येत नव्हतं त्याला, तरी तो कसा तरी काटाला आला. आमच्या आई वडिलांचीच पुण्य आहे ना. हो ना.
भरलेल्या विहिरीत आहे, एवढी मोठी प्रचंड मोठी विहीर, मधोमध विहीर पूर्ण भरलेली आहे. म्हणजे जराशीच बाकी आहे. त्याला पोहताही येत नव्हतं. मी वरती काठावरती मी उभा आहे. मी हा. बघतोय ते. पण मलाही पोहतात. मी लई लहान होतो त्यावेळेला. हा हा म्हणजे आमच्या आई वडिलांची पूर्ण आहे, आम्हाला कुठंतरी त्यांची भक्ती, म्हणजे मेन पॉइंट काय की भक्ती घरातल्या कोणी एकाने करा ते पुऱ्या घरालाच आवडत. हो हो हो, कुटुंबाचंच रक्षण होतं. हा, हेच मला सांगायचं. घरातल्या कुठल्याही एका व्यक्तीने जरी देवाचं नामस्मरण जरी केलं का नाही, आता माझा मुलगा तुम्हाला पटणार नाही, गाडी टू व्हीलर घेऊन जातो, तो रनिंगलाच असतोय कायम, 40-50च्या स्पीडलाच असतोय. पण स्पीड ब्रेकर पुढे आला, त्याने गाडी 0वर आणली आणि स्पीड ब्रेकर पार केला आणि पुढचं चाकच त्याचं निघून पडलं. बापरे. टू व्हीलरचं. हा, टू व्हीलरचं चाकच निघून पडलं, तो नुसतं नॉर्मली पडला. मग विचार करा, माझं नामस्मरण, मी स्वामीचं नामस्मरण करतो त्यावेळेला ते काम आलं ते. तो जर रनिंगला असता किंवा मागे गाडी बिडी असती तर. अहो पण गाडीचं चाक बाजूला पडलं म्हणजे ती केवढा मोठा ऍक्सिडेंट मला. मोडूनच पडलं ते, गाडी लॉकच झाली जागेवरती, मोडलंच ते चाक. विचार करा, खूप मोठा ऍक्सिडेंट, पण ती स्वामींनी तारलं ना हो. मग विचार करा, पुढे स्पीड ब्रेकर आला, त्या स्पीड ब्रेकरच्या पुढे खड्डा आला, गाडी एकदम झिरो एकदम स्लो होऊन गाडी पडली. ती ते जर रनिंगला रस्ता चांगला असा मागे गाडी, ते रनिंग मध्ये जर गाडीने चाक निघून पडला असं टू व्हीलरचं पुढचं चाक. म्हणजे घरातल्या कुठल्याही एका व्यक्तीने नामस्मरण देवाची भक्ती केली, पूर्ण घर तारत. ते केसासारखं सुद्धा पुण्य डोंगर हे करून ठेवते. तेव्हा भोले बाबा म्हटलेले ना की हा केस एवढं पुण्य ठेवा, ते सुद्धा डोंगरावर पाप तरून ठेवते. घरातल्या एकाही व्यक्तीने जरी नामस्मरण केलं किंवा देवाची भक्ती जरी केली की नाही, ते पूर्ण ते कुळाचं लागू होतं ना ते. खूप सुंदर अनुभव. कोणीही हेच मला सांगायचं की कोणी भक्ती ही करा, भक्ती नामस्मरण तरी करा, चालता बोलता करा, पण करा. हो ना. हो, मला सांगायचं, दुसरं काय नाही सांगतो. मला सगळ्या अडचणीतून परमेश्वर बाहेर काढतात. हो, नक्कीच काढतात. तुमचे अनुभव पण दादा खूप सुंदर आहेत आणि मेसेज पण खूप सुंदर आहे. चालेल. स्वामी समर्थ. अनुभव शेअर करते मी. हो हो, चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, या दिलीप गायकवाड या दादांचा खरोखरच अनुभव खूप सुंदर होता आणि जेव्हा स्वामींच्या भक्तीमध्ये येतात तेव्हा असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. त्याचबरोबर त्या दादांनी त्यांचे मत काय आहे किंवा लोकांनी भक्ती कशी करायला हवी आणि भक्ती केल्यानंतर कोणते मार्ग मिळतात हे देखील खूप सुंदर उदाहरण, म्हणजे खूप सुंदर माहिती सांगितलेली आहे. तर मला तर ही दादांनी सांगितलेला अनुभव खूप आवडलेला आहे. त्याचबरोबर माहिती देखील खूप आवडलेली आहे. तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला, त्याचबरोबर माहिती कशी वाटली, मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सर्वांनी नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखाद्याला काही मदत झाली तर ते देखील खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुमचा अनुभव सर्वांना माहिती होतो, त्यानंतर एखाद्याला खूप मदत देखील होत असते, एखाद्याची अडचण देखील दूर होत असते किंवा एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो, तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही सर्वांनी नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त, स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करता, यापेक्षा मोठे खरोखरच पुण्याचे काम नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी नेहमी स्वतःचा अनुभव हा शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.